अजित पवारांच्या विधानसभा मतदारसंघावरून सुरू झालेलं राजकारण काही थांबायचं नाव घेत नाहीये। आता या चर्चेत नवा ट्विस्ट आलाय। अजित पवार शिरूर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार अशी चर्चा राजकीय वर्तुळात जोरदार सुरू आहे। अजित पवार शिरूरमधून निवडणूक लढवणार, बारामतीला अजितदादांचा रामराम, अशोक पवारांना अजित पवारांचं आव्हान। या विधानसभा निवडणुकीत अजित पवार बारामती ऐवजी शिरूर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार असल्याची चर्चा रंगली। खरं तर या चर्चेला एक प्रकारे अजित पवारच कारणीभूत आहे। नुकत्याच बारामतीतल्या एका कार्यक्रमात अजित पवारांनी बारामतीतून निवडणूक लढवणार नसल्याचे संकेत दिले। बारामतीत जो उमेदवार येईल त्याला निवडून द्या असं आवाहन अजित पवारांनी केलं होतं। त्यानंतर अजित पवार बारामतीतून विधानसभा लढवणार नसल्याच्या चर्चेला तोंड फुटलं। अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून कर्जत, जामखेड, खडकवासला तसंच शिरूर विधानसभा मतदारसंघाची चाचपणी करण्यात आल्याचं बोललं जात आहे। शिरूर हा राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जातो। अशोक पवार राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार असून ते शरद पवारांच्या राष्ट्रवादीत आहेत। त्यामुळेच अजित पवार यांच्याकडून अशोक पवारांच्या समोर आव्हान उभं केलं जाण्याची शक्यता आहे। लोकशाहीमध्ये कोणालाही पुढे उभं राहण्याचा अधिकार आहे, पण शेवटी ही जी निवड आहे ही जनता करत असते। जनतेचे आशीर्वाद मिळाल्यावरती कुठलीही गोष्ट अवघड नसते। अजित पवार निवडणुकीसाठी मतदारसंघ बदलणार असल्याच्या चर्चेनं शरद पवारांच्या राष्ट्रवादीतल्या नेत्यांना टीकेची आयती संधी मिळाली। कायम याचं सत्य आहे की जर सेनापतीच गळपटला तर सैन्यानं लढायचं कसं हाच प्रश्न पडलाय। आणि म्हणून बारामतीमध्ये स्टेटमेंट आल्यानंतर इथं इंदापूरच्या काही नेत्यांच्या पोटात धस्स झालंय। विरोधकांनी कहर केलाय। ते स्पष्ट म्हणतायत की दादा बारामती विधानसभा सोडून शिरूर विधानसभेत निवडणूक लढतील अशी चर्चा आहे। ह्या फक्त विरोधकांकडून पिकवल्या गेलेल्या चर्चा आहेत, ह्या कंड्या आहेत पिकवलेल्या। अजितदादा बारामती सोडणार नाहीत। खरं तर शिरूरच्या अशोक पवारांवरून पवार काका पुतण्यात शाब्दिक संघर्ष रंगला होता। त्यापैकी तिघांनी रस्ता दिला। आता राहिलं जागा मंत्रिमंडळाची। लक्षात आलं। आता पुढच्या वेळेस मंत्री होण्याकरता त्यांनी कारखान्याची वाट लावली, बाकीच्या सगळ्यांची वाट लावली आणि मंत्री व्हायला निघाला। अरे पट्ट्या, तू आमदारच कसा होतो ते बघतो, मंत्री होता। बारामती लोकसभेतला पराभव अजित पवारांच्या चांगलाच जिवारी लागला। त्यामुळे अजित पवार बारामतीतून निवडणूक लढवायला उत्सुक नसल्याचं बोललं जात आहे। पण खरंच अजित पवार बारामतीऐवजी शिरूर किंवा खडकवासल्याचा पर्याय निवडणार की दादांची ही भावनिक खेळी हे आगामी काळात स्पष्ट होईल। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।